नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण 5वा रूल बघणार आहे. 5वा रूल म्हणजे 9-15चा. 9-15ची ओपन झाल्याबरोबर काय करायचं? आतापर्यंत आपण 4 रूल बघितले, पण त्याला वेळ लागत होता ट्रेडला. जर सगळे नियम व्यवस्थित केले तर रोज एक रूलनुसार तर ट्रेड मिळतोच. कधी-कधी जास्त पण मिळतात. चला तर बघू 9-15चा रूल. सेम मित्रांनो, आपलं रूल्स 200च्या खाली असेल तर सेल पुट बाय करायचा आणि 200च्या वरती असेल तर कॉल बाय करायचा. आज बघा या ठिकाणी ओपन झाला, इथपर्यंत आला. जर समजा ह्याचं अंतर थोडं असतं, कमी जास्त याचं प्रमाण कमी असतं, की ते 2548 ते 2582 जवळजवळ 60 पॉईंट इथं आहे. म्हणजे जर टॉप लॉस जर छोटा होत असता तर रेग्युलर आपली जेवढी क्वांटिटी आहे तेवढी टाकायची. आज याचं अंतर जास्त आहे, टॉप लॉस मोठा होतोय, म्हणून क्वांटिटी कमी ठेवायची. एंट्री करायची पण क्वांटिटी कमी ठेवायची. 9:20 ची कॅन्डल कंप्लीट झाली त्यावेळेस हॅमर झालेला असावा. हॅमर झाला की 9:20 च्या कॅन्डलला डायरेक्ट एंट्री करायची ह्याचा टॉप लॉस लावून. पण त्याचा रूल पहिला काय, 200 वरती पाहिजे, त्याच्या खाली 21चा पाहिजे आणि तिथून हॅमर झालेला असावा. किंवा हॅमर झाला नसेल, एक कॅन्डल अशी झाली, दुसरी कॅन्डल त्याच्या आतमध्ये पोटात झाली, ह्याला इनसाइड कॅन्डल म्हणायचं. 5 मिनिटाची कॅन्डल पाहिजे आणि तिसऱ्या कॅन्डलनं किंवा चौथ्या कॅन्डलनं जर ह्याला ब्रेक केलं तर एंट्री घेऊन टाकायची. अशा पद्धतीनं खाली आला तर त्याचा कॉस्ट टू कॉस्ट स्टॉप लॉस लावून थांबायचा. आपल्याला किती वेळ थांबायचा हे जसे त्याच्या मापाने थांबू शकता. पण 9:20 ला मार्केट ओपन झाल्यावर बरोबरचा हा नियम आहे. इथं हॅमर झाली किंवा इनसाइड कॅन्डल झाली का एंट्री करून टाकायची. आज बघा इथं हॅमर होता, कमी लॉट मध्ये आपण ट्रेड केला, पण खूप चांगल्या पद्धतीने खाली आला, जवळजवळ 200 पॉईंट खाली आल्यासारखा आलाय. चला तर पाठीमागं बघूया. 9-15चा हा ट्रेड आहे. हे बघा इथं कालचा ही 9-15चा ट्रेड, ह्याचा टॉप लॉस हा इनसाइड कॅन्डल झाली 2 कॅन्डलच्या आत आणि ह्याला ब्रेक केला का एंट्री, इथं एंट्री पडली, इथून हा खाली आलाय. आपला नियम काय आहे, किमान 30 मिनिट जर एका ठिकाणी थांबला तर त्याला सेल करायचं. आपली एंट्री पडली इथं 1 2 3 4 5 6, म्हणजे जर इथे एंट्री सेल केला तर कॉस्ट टू कॉस्ट निघतोय आणि थोडं थांबलं तर तो खाली आलेला आहे. पण इथं लॉस तर झाला नाही, म्हणजे लॉस होणं म्हणजे वरती जायला पाहिजे त्यावेळेस लॉस होतो. आता हा इथून खाली झालाय. पाठीमागं बघूया 9-15चा ट्रेड. हा इथं मिळाला नाही कारण ह्याचा अंतर बी जास्त आहे आणि इथं हॅमर पण नाही आणि काहीच नाही आणि तो खाली पण आला नाही. एका कॅन्डल मध्ये तो कव्हर झालेला आहे. हे बघा इथं वरती आहे पण 20चा खाली असल्यामुळे आपण बाईंग करू शकत नाही. इथं खाली आहे पण ह्याचं अंतर जास्त आहे आणि इथं कुठली कॅन्डल पण नाही, इनसाइड पण नाही आणि कुठलीच नाही. दुसरं एक अंतर कधी ठरवायचं बघा. या ठिकाणी ह्याचं अंतर, आता इथं इनसाइड कॅन्डल झाली दुसरी आणि ह्याचा टॉप लॉस, पण ही इथं असणार आहे 20चं आणि ह्याचं अंतर, एंट्रीचं अंतर खूप मोठं नसावं. जास्तीत जास्त निफ्टीला 30 ते 40 पॉईंटचं असलं पाहिजे. निफ्टीला 30 ते 40 पॉईंट आणि सेन्सेक्सला 100 पॉईंटच्या आसपास. इथे किती अंतर आहे बघा, 138 आणि 100 फक्त 52, म्हणजे जवळजवळ 80 पॉईंटचं अंतर आहे. म्हणजे इथं ट्रेड करायचं नाही आपण, कारण ह्याचा टॉप लॉस खूप मोठा होतोय आणि किती अजून खाली जाणार आहे हा. ओके, चल अजून पुढचा ट्रेड बघूया. आता इथं 200च्या 20 खाली आहे, त्याच्यामुळं इथं बघा
इथं आपल्याला 9-15चा काही ट्रेड भेटलेला नाही. 9-15चा रोज ट्रेड भेटत नाही, पण ज्या दिवशी भेटेल त्या दिवशी चांगल्या पद्धतीने प्रॉफिट देतो. इथं कॉलचा ट्रेड भेटलाय, इथं हॅमर झाला आणि इथून तो वरती गेला. 9-15चा फक्त ट्रेड बघूया, बाकी आपण मागं अनालिसिस केलेलं आहे. नऊ 15 आता इथं बघा 200च्या खाली 21 आहे. इथं इनसाइड कॅन्डल झाली, आपण इथं सेल केला आणि इथून तो खाली आलाय. 9-15चा फक्त रूल बघतोय आपण. या ठिकाणी इनसाइड कॅन्डल झाली, पण 200च्या वर 21 आहे, इथं आपल्याला ट्रेड करू शकत नाही आपण. इथं पण इनसाइड झाली, पण 200च्या वरती आहे, त्यामुळं वरती जाताना जर इथं झाला असता तर आपण बाय केला असता, पण ही सेल साईडला आलाय, इथे एंट्री नाही करता येत. इथे बघा, इथे इनसाइड कॅन्डल झाली. टॉप लॉस हा, ह्याचं आणि ह्याचं अंतर किती आहे बघा. एंट्री जर इथं पडली तर 1 2 3 4 5 6, म्हणजे हा कॉस्ट टू कॉस्ट किंवा थोडाफार 5-4 रुपये लॉसमध्ये निघेल. पण थोडा थांबला असेल तर वर गेलाय, पण जर ॲक्युरेट 30 मिनिटातच बाहेर पडला तर 5-4 रुपये लॉस किंवा कॉस्ट टू कॉस्ट बाहेर निघेल. 10 पैकी 2 ट्रेड आपलं फेल जाणारच आहे इथं, हे पण लक्षात ठेवा. मग तिथं रिस्क मॅनेजमेंट अतिशय महत्त्वाचं असतं. 9-15चा इथं हॅमर झालाय, पण 200च्या वरती असल्यामुळे आपण काही केलेलं नाही. तर अशा पद्धतीने 9-15चा ट्रेड आपल्याला मिळू शकतो. इनसाइड कॅन्डल किंवा हॅमर. फक्त अंतर एक लक्षात ठेवायचं की 200च्या वरती असेल तर अंतर जास्त, 21चं त्या कॅन्डलचं अंतर किती आहे बघायचं. निफ्टीला 30 ते 40 पॉईंट आणि सेन्सेक्सला 100 पॉईंट. तर जास्त लांब जास्त असेल किंवा गॅप डाऊन झाला 700-800 पॉईंटचा आणि हॅमर झाला किंवा शूटिंग स्टार झाली फुटकळ, तर घ्यायचा नाही. त्याचा टॉप लॉस मोठा होतो आणि उलट जर फिरलं तर मग अडचणीत येऊ शकतो आपण. ओके. जर ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. असंच आपण नवीन नवीन रूल्स अजून 2-3 राहिले ते बनवूया. धन्यवाद.